दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी भाजपने आपल्या उमेदवारासाठी अकलूजच्या विजय चौकात जाहीर सभा घेतली। या सभेमध्ये भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गद्दारांना माफी नाही असे जाहीर वक्तव्य केले। परंतु खरे गद्दार कोण याचा विचार करणारा हा आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा। सन 2019 मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आले आणि 8 ते 10 दिवसातच माढ्याचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा केली गेली। परंतु ऐनवेळी भाजपने 8 ते 10 दिवसातच फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। झाले पक्षाने दिलेला आदेश मानून मोहिते पाटील कुटुंबातील सर्व सदस्य या उमेदवाराच्या प्रचारार्थ निघाले आणि संपूर्ण माढा मतदारसंघ पिंजून काढला। 6 तालुक्यातील अनेक गावामध्ये त्यांनी प्रचार केला, प्रसार केला आणि ऐन 8 ते 10 दिवसामध्ये विद्यमान खासदारांचा विजय पक्का केला। खरे तर मोहिते पाटलांनी शब्द दिला म्हणून अनेक मतदारांनी निंबाळकरांना मतदान केले, परंतु त्याच मतदारांशी गद्दारी करण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले हेही नसे थोडके। कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा वर्ग व त्यांची जिल्ह्यात असणारी ताकद हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे। आता निंबाळकरांनी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा केलेले काम म्हणजे मोहिते पाटील विरोधकांशी केलेली हातमिळवणी। तेव्हा गद्दार कोण? विजयसिंह मोहिते पाटील खासदार असताना त्यांनी राबवलेले प्रकल्प व मार्गी लावण्यासाठी अनेक आणलेल्या योजना, या योजनांचे श्रेय घेऊन स्वतःच त्या नावावर मिरवणे याबाबत असणारे गद्दार। त्या मतदारांनी अत्यंत विश्वासाने निंबाळकरांना निवडून दिले, त्याच मतदारांच्या समस्या न जाणून घेता त्यांना अजिबातच न दिसणे, मग खरे गद्दार कोण? मोहिते पाटलांनी 1 लाखापेक्षा जास्त लीड दिले, त्याच मोहिते पाटलांना न भेटणे किंवा त्यांच्याशीच गद्दारी करून त्यांच्या योजना स्वतःच्या नावावर खपवणे, मग खरे गद्दार कोण? ज्यांनी अतिशय जास्त मताधिक्य दिले त्यांच्याच घराची पायरी न चढण्याची शपथ घेण्याचं धारिष्ट दाखवणारा खरा गद्दार कोण? त्याच सभेत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी आणणारे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवत असे सांगितले की मोहिते पाटलांना आम्ही इतके दिले, परंतु ज्यावेळेस आम्हाला परत देण्याची वेळ आली तेव्हा नरेंद्र मोदीऐवजी शरद पवारांचा हात मोहिते पाटलांनी धरला। परंतु भाजपने मोहिते पाटलांना किती दिले आणि मोहिते पाटलांनी भाजपला किती दिले याचा आपण थोडासा आढावा घेऊया। सन 2019 ऐनवेळी दिलेला लोकसभेचा उमेदवार, ज्या उमेदवाराची माढा मतदारसंघात ओळख नव्हती, त्याचे कार्यकर्ते नव्हते, अशा परिस्थितीत रात्रीचा दिवस करून मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात भाजपने पाठवलेला उमेदवार निवडून दिला, तेही चक्क 1 लाखाच्या मताधिक्याने। कोणत्याही राजकीय पुनर्वसनाच्या मागणीशिवाय ज्या मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याच भाजपला पहिले गिफ्ट मोहिते पाटलांनीच दिले होते, तो म्हणजे भाजपचा खासदार माढा मतदारसंघात निवडून येणे। खरे तर माढा मतदारसंघ पूर्वीचा पंढरपूर मतदारसंघ असणारा हा राखीव मतदारसंघ होता। यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा खासदार आत्तापर्यंत निवडून आला होता। त्यानंतर स्वतः शरद पवार, त्यानंतर स्वतः विजयदादा यामध्ये खासदार झाले होते, परंतु भाजपला हा गड काबीज करणे आत्तापर्यंत तरी शक्य झाले नव्हते। ज्या मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला याच मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला माढा जिंकणे सोपे झाले होते। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेली विधानसभेची निवडणूक, यामध्ये देखील
ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांचा खास दूत म्हणून राम सातपुते यांना माळशिरसच्या विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि पुनश्च एकदा पक्षाचा आदेश मानून मोहिते पाटील कुटुंबियांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांना निवडून दिले, तेही अवघ्या एका रात्रीत दिलेला उमेदवार. असा उमेदवार निवडून देण्याचे महत्कार्य मोहिते पाटलांनी करून दिले. मोहिते पाटलांचे हे पक्षाला दिलेले दुसरे गिफ्ट होते माळशिरसचा भाजपचा आमदार म्हणून. कारण या अगोदर माळशिरसमध्ये भाजपचा उमेदवार झाला नव्हता. पुढं होईल ही शक्यता आहे असे सांगता येत नाही, परंतु मोहिते पाटलांचे भाजपवर असणारे प्रेम आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर असणारा विश्वास म्हणून पहिल्यांदाच माळशिरसच्या विधानसभेवर भाजपचा आमदार निवडून गेला होता. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बालेकिल्ला राहिला असल्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व कधीच राहिले नव्हते. मोहिते पाटलांनी ताकद लावली आणि स्वतःच्या घरातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना देखील भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान भाजपला मिळाला. मोहिते पाटलांचे हे तिसरे रिटर्न गिफ्ट भाजपला होते. या सर्वांच्या बदल्यात भाजप या पक्षाने मोहिते पाटलांना दिली तीही फक्त विधान परिषदेची आमदारकी. 2 कारखान्यांना त्यांनी कर्ज दिले, मदत केली, म्हणजे फुकटचे काहीच दिले नव्हते. मदत केली तेही राष्ट्रीय स्तरावरून अनेक पक्षाच्या अनेक कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळण्यासाठी केलेली कर्जाची धडपड होती. परंतु भाजपने फुकटचे दिले असे मोहिते पाटील समर्थकांमध्ये वातावरण पसरावे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेसेज जावा, अशी मात्र काळजी भाजपवाल्यांनी घेतली होती. जर मोहिते पाटील यांनी भाजपला एवढे दिले, धैर्यशील मोहिते पाटील यांनी संघटना मजबूत करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, रणजित सिंह यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले, यालाच भर म्हणून की काय पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांचा वाटा किती आहे याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच आहे. असे असताना देखील फडणवीस यांना असे का वाटले की मोहिते पाटलांनी परत न देता फक्त आपल्या पक्षाकडून घेण्याचेच काम केले. उलट मोहिते पाटील यांनीच भाजपला सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी वाट निर्माण करून दिली आणि भाजपला बलाढ्य होण्यासाठी मदत केली. असे असताना देखील खरे गद्दार आणि कृतघ्न कोण याचा विचार आम्ही नक्कीच केला पाहिजे. धन्यवाद.